नमस्कार, मी जयंत पाटील, संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन आणि या माझ्या सहकारी स्नेहा पै. नमस्कार. ही माझी विद्यार्थिनी गायत्री साळुंखे, जी रशियामधील एका नामांकित म्हणजे क्रिमियन फेडरल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये MBBSच्या 3ऱ्या वर्षात आता ती पदार्पण करेल. योगायोगानं ती सुटीसाठी आलेली होती, त्यामुळं मी असा विचार आला माझ्या डोक्यात की आपण तिच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करून रशियातलं एकूण मेडिकलचं शिक्षण या बाबतीत थोडासा प्रकाशझोत टाकायचा आपण प्रयत्न करूया. गायत्री, वेलकम. थँक्यू सर. मला एक सांग गायत्री, जेव्हा 12वी नंतर तुझ्या असं लक्षात आलं की आपल्याला MBBS करायला परदेशातच जावं लागणार आहे, तर भली मोठी यादी आहे देशांची. या यादीमधनं नेमकं रशिया असा का विचार आला आणि कसा? सगळ्यात पहिला तर रशिया ऑब्व्हियसली प्रगतशील देश आहे आपल्यापेक्षा, इंडियापेक्षा, आणि तिथली मेडिकलची सगळी सुविधा वगैरे सगळी मॉडर्न आहे, आपल्यापेक्षा खूप जास्त प्रगत आहे. इवन तिथलं कल्चर वगैरे सगळंच खूप मॉडर्न आहे, जे की आपल्या इंडियामध्ये यायला हवं खरं तर. सो आणि ॲटमॉस्फिअर वगैरे हे सगळं बघून आणि इम्पॉर्टंट एज्युकेशन आपल्या मेडिकल ह्याच्यातलं तिथलं चांगलं आहे, इंडियापेक्षा तिथलं चांगलं आहे करेक्ट. जे की आपण बघितले सुद्धा, जे रशियामधून शिकवणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्या थ्रू वगैरे, की ते खूप चांगले प्रॅक्टिस करताय तिथे, त्यांचं एज्युकेशन चांगलं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं आहे त्यांचं. सो ह्या सगळ्या गोष्टी दृष्टीतून मी रशिया निवडलं. व्हेरी नाईस. म्हणजे रशियाची निवड करायच्या आधी तू तुझं ग्राउंड वर्क भरपूर करून ठेवलं होतंस. ओके. आणि तू क्रिमियनचं म्हणजे ज्यावेळी ॲडमिशन घेतलीस तू कशा प्रकारे डायरेक्ट ॲडमिशन होतं का एंट्रन्स टेस्ट होतं? नाही, एंट्रन्स टेस्ट होती. पहिला टेस्ट क्लिअर केली, त्याच्यानंतरच होतं. ओके. त्याच्या आधी त्यांचं होतं की नीट क्वालिफाईड पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्यांची एंट्रन्स टेस्ट होती त्या युनिव्हर्सिटीची, ते एंटर करून द्यावी. ओके. आता मला असं सांग, रशिया म्हटलं तरी बरेचसे विद्यापीठ आहेत, 80पेक्षा जास्त विद्यापीठ आहेत. याच्यात सुद्धा क्रिमियन फेडरल मेडिकल निवडण्याचं कारण काय? क्रिमियन फेडरल युनिव्हर्सिटी ही आपल्याकडच्या एम्स युनिव्हर्सिटी सारखी आहे, जिथं आपल्याकडे एम्ससाठी आपण एवढं हे करतो की नाही आम्हाला एम्सच पाहिजे, ते कोणाकोणाचं स्वप्न असतं की आम्हाला एम्समध्ये घ्यायचं आहे. तर त्याच्या करेक्ट त्याच लेवलची क्रिमिया फेडरल युनिव्हर्सिटी आहे, जी गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी आहे. सो म्हणून मी क्रिमिया फेडरल निवडलं. बरोबर आहे तुझं. रशियामध्ये फेडरल विद्यापीठ फक्त 3च आहेत आणि त्यातलं रशियाच्या दक्षिणेला असलेलं हे एकमेव विद्यापीठ आहे जिथलं तापमान आपल्याला बऱ्यापैकी अनुकूल असतं. म्हणून मला जाणवतं, म्हणजे मला माहिती आहे क्रिमियन फेडरलमध्ये महाराष्ट्रीय किंवा भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण कसं आहे? खूप आहे. इवन माझ्या म्हणजे कोल्हापूर, सांगलीतलीच माझ्यासोबतची विद्यार्थी 15 ते 20 आहेत माझ्यासोबत आता शिकायला. व्हेरी नाईस. ओके. आता मला असं एक सांग गायत्री, क्रिमियाला जाऊन आता तुला 2 वर्ष झाली, 3ऱ्या वर्षात आता तू प्रवेश करत आहेस. कसं वाटलं एकंदर? म्हणजे आधी सांगण्यात आलेलं जे क्रिमियाविषयी आमच्याकडनं ऐकलंस, मॅडमकडनं ऐकलंस, तू सुद्धा ग्राउंड वर्क केलंस आणि रिॲलिटीमध्ये तू पोचलीस तिथं, तर गेल्या 2 वर्षातला तुझा एकंदर अनुभव काय? माझा अनुभव खरं तर खूप चांगला आहे. इवन तुम्ही जे सांगितलं मला सगळं, त्याच्यापेक्षा इवन जास्त बेटर मला तिथे बघायला भेटलंय. तिथली क्लिनिकल प्रॅक्टिस, तिथलं बाकी सगळं वातावरण, जे की मला सूट होते, कारण मला इवन इथलं कधी कधी वातावरण सूट नाही होत, बट तिथलं वातावरण खूप चांगलं सूट झालं आहे मला. तिथले मेडिकल युनिव्हर्सिटी सगळे टीचर्स एवढे फ्रेंडली आहेत, बाकी सगळ्या गोष्टी पण सगळंच खूप जास्त बेटर आहे. ओके. याच्यात एक मुद्दा असा निर्माण होतो की मेडिकल कॉलेज निवडताना किंवा मेडिकलसाठी देश, लोकेशन निवडताना मी आणि स्नेहा, मी नेहमीच आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो की पेशंटची अवेलेबिलिटी असणं गरजेचं आहे, आणि कारण या शिक्षणाचा बेसच मुळात प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. त्या आस्पेक्टनी, त्या दृष्टीने क्रिमियन फेडरलविषयी काही सांगशील का? तिथे आहेत अवेलेबिलिटी पेशंटच्या खरं तर, कारण मी आता जिथं पहिल्या वर्षाला आणि आता माझ्या 2ऱ्या वर्षाला सुद्धा मी मेडिकल प्रॅक्टिस करून मग आली आहे ना,
तर तिथे खूप पेशंट्स ते ट्रस्ट करून येतात त्यांच्या हॉस्पिटल्सकडे सुद्धा. इवन ते रशियन आता लँग्वेज ऑब्विसली असते, बट तिथे सिनियर्स वगैरे आणि माझ्या सिनियर्सला सुद्धा मी बघते ना, तर तिथे खूप पेशंट्सची अवेलेबिलिटी आहे. तुम्हाला तिथे खूप जास्त प्रॅक्टिकल नॉलेज पण भेटतं. लाईक तुम्ही प्रॅक्टिकली त्या लोकांशी बोलू शकता, तुम्ही त्यांचं सगळं ऐकून घेऊ शकता. बाकीच्या इवन सर्जरी वगैरे ह्या सगळ्यामध्ये पण तुम्हाला तिथे पार्टिसिपेट करायला भेटेल. आणि प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे तिथं. असं नाही की त्या फक्त थिअरॅटिकल शिकवतात आणि बसवतात, असं अजिबात नाही आहे. तिथे खूप प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं. लाईक इन पेशंट्समध्ये हॉस्पिटल प्रॅक्टिस स्वतःहून तिथं टीचर्स तुम्हाला घेऊन जातात सोबत. आणि जेव्हा तुम्हाला लेक्चर्स चालू असतात तेव्हा पण प्रॅक्टिकल ऑर्गन्स, कॅडॅवर्स हे सगळं तुम्हाला अवेलेबल करून देतात क्लासेसमध्ये सुद्धा, जेणेकरून तुम्हाला पर्टिक्युलर तुम्ही डोळ्यांनी बघून ते सगळं समजून घेऊ शकाल. आणि पेशंट्सची अवेलेबिलिटी पण इज लाईक तुमचं जेव्हा प्रॅक्टिकल हे असतं सेशन्स असतात तेव्हा तिथे टीचर्ससोबत येतात आणि सगळ्या पेशंट्स तिथे खूप कोऑपरेट करतात. कारण त्यांच्या दृष्टीने सुद्धा तिथले हॉस्पिटल्स, माझ्या कॉलेजचे हॉस्पिटल्स हे आपल्यासारखे खूप नामांकित हॉस्पिटल्स आहेत, ट्रस्टेबल हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे सगळी अवेलेबिलिटी पण आहे, त्यांचा सपोर्ट पण भेटतो. इवन तिथले डॉक्टर्स जे आहेत त्यांना सुद्धा इंग्लिश बोलता येतं. सो तिथले सर्जिकल डॉक्टर्स वगैरे सगळे खूप हेल्पफुल करतात की हां तुम्ही पुढे व्हा, तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, ते सगळं समजावून सांगतात. आणि जसं आता मी माझ्या सेकंड इयरमध्ये सर्जरीसाठी एका गेले होते, अपॉइंट केलं होतं मला. तर हार्ट सर्जरी होती ती आणि एका दिवसात 2 सर्जरी होत्या त्यांच्या अपॉइंट केलेल्या. फर्स्ट फिमेल कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी होती आणि सेकंड मेल कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी होती. तर तिथल्या सर्जननी सुद्धा खूप चांगलं समजावून सांगितलं की हे असं करायचं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं. तिथे इवन कॅमेऱ्यावरती पण दाखवत होते आणि प्रॅक्टिकली ते सगळं करून दाखवत होते की तुम्हाला ट्रीट करायचं आहे त्यांना, तुम्हाला हे करायचं, ते सगळ्या स्टेपनुसार सगळं सांगत होते. तो हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला इवन मी समजेल की पहिल्या 2 वर्षात तरी नाही इंडियामध्ये पण देत, जे की तिथे भेटले. सो आहे खूप चांगलं आहे. ओके गायत्री, जसे तू आता सांगितलीस त्यालाच कनेक्शन, बरेचशे लोकांना वाटते की इंडियामधलं डॉक्टरकडे जाणं हा खूप सेफ असतोय आणि वेळेस रशियामधनं डॉक्टर्स आले तर खूप स्केप्टिकल असतात, कन्फ्यूज असतात की त्या डॉक्टर्सकडे जायचं का नाही जायचं. सो आय थिंक हा तुझा जो आन्सर आहे, जो आता तू बोललीस की तुझा एक्सपिरियन्स अँड ऑल, हा दाखवतो की आपल्याला किती नॉलेज मिळतो आणि अकॅडमिकली हा किती साऊंड आहे. Am I right? So what is your say on this again, like regarding with this when आता जो नीट पण झालेला आहे, बरेचसे स्टुडंट्सना असं वाटते की आपण इंडियातच डॉक्टर व्हायला पाहिजे. तो प्लॅन दिला थोडं घाबरतात की रशियामध्ये डॉक्टर्स एक्सेप्ट होतात का नाही. तर तुझं काय म्हणणं आहे? इवन मला असं वाटतंय की कारण माझे इंडियन फ्रेंड्स पण आहेत जे मेडिकल करतायत आणि माझे रशियन फ्रेंड्स ऑब्विसली तिथे आहेत किंवा सिनियर्स जे ओळखीचे आहेत जे इवन आता 6th इयर पास आउट होऊन पण इथं आलेत. तर मला सगळ्यांचे एक्सपिरियन्स मी ऐकून मला हेच वाटतंय की इट्स बेटर ऑप्शन टू गेट इन रशिया बिकॉज तिथलं प्रॅक्टिकल नॉलेज खरंच खूप चांगलं आहे. इथं फक्त आपल्याला वाटते की तिथे कड्यावरच भेटत नाही, प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे और त्यांची तेवढी कॅपॅबिलिटी नाही आहे त्या डॉक्टर्सची. बट इवन मी म्हणेन की त्यांना ॲक्च्युअल त्यांनी कष्ट घेतले तिथे, जे की मी पण घेते आहे की लाईक कंटिन्युअस तिथे प्रॅक्टिस करणं, कंटिन्युअस तेवढ्या स्टडीसाठी हे असणं. अँड इथे सुद्धा करतात ऑब्विसली, आपले इंडियनमध्ये घ्यायचं असं म्हणतात. बट जे मला वाटतं ना की तिकडे आपण ज्या सिरियसनेसनी करतो, लाईक तिथे सगळ्यांना वाटतं की रशियामध्ये गेले फक्त फिरत असतील, तिथे स्टडीपेक्षा जास्त फिरणं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असेल. बट इवन बाहेर गेल्यानंतर सगळ्यात जास्त फोकस स्टडीवरती असतो तिथे. आणि तिथे खूप लाईक तिथल्या टीचर्स आणि हे सगळे पण स्ट्रिक्ट आहेत ह्या सगळ्या बाबतीत की तुम्ही तिथे प्रॅक्टिस केलं पाहिजे, तुम्ही एक्झाम्समध्ये हे सगळं क्लिअर केलं पाहिजे, जे की कधी कधी इंडियामध्ये नाही होत. कारण इंडियामध्ये आपली क्लासरूम वगैरे पण 60 मुलांची मोठी क्लासरूम असते, सो त्याच्यात दुर्लक्ष पण होऊ शकतं ना. तिथे टीचर्स तर दुर्लक्ष अजिबात नाही होऊ शकत, कारण तिथे फक्त 10 ते 12 मुलांची हे असते क्लासरूम असते. लाईक पर्सनली टीचिंग असतं त्या टीचर्सचं सगळ्या. आणि एक्झामसुद्धा ते पर्सनली पर पर्सन घेतात, लाईक सगळ्यांचे एकत्र एक्झाम नाहीत घेते. तिथे पर्सनली टीचर माझी एक इंडिव्हिज्युअल टीचर माझी एक्झाम घेतात आणि जसं सगळ्यांचे 6th इयरपर्यंत ऑल ओव्हर सेम असतं. आणि ती ओव्हरऑल एक्झाम असते, रिटर्न नाही, जेणेकरून चीटिंग वगैरे हे सगळं होऊच शकत नाही. ओव्हरऑल एक्झाम तुमचं ॲक्च्युअल नॉलेज चेक करून ते एक्झाम घेतात. त्याच्यामुळे नॉलेजमध्ये और ह्याच्यामध्ये रशियन डॉक्टर्स कमी आहेत असं अजिबात मला नाही वाटत. इवन ते जास्त बेटर आहेत. थँक्यू. गुड. हा जो स्केप्टिसिझम जो आहे की हा डॉक्टर तर भारतातला नाही, तिकडं जाऊन आलाय, हा चुकीचा आहे असं तुला वाटतं, करेक्ट?